कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाले भरघोस यश। शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या 3 ग्रामपंचायतीवर फडकवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा। एकूण 12 ग्रामपंचायतीपैकी 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात, 2 शेका पक्ष, 2 शिवसेना आणि 1 वर काँग्रेस पक्षाची सत्ता। शिवसेनेचा वरचष्मा आला धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली उभारी। कर्जत तालुक्यात बुधवारी मतदान झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले आहे। 12 पैकी 7 राष्ट्रवादी, शेकाप 2, सेना 2 तर काँग्रेसला एका ग्रामपंचायतीत समाधान मानावे लागले आहे। शिवसेनेच्या ताब्यातील 3 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने विजय मिळवल्याने सेनेला मोठा फटका बसला। कशेळे व बीड या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याआधी बिनविरोध बाजी मारली होती। कशेळेच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हर्षला हरिश्चंद्र राणे तर बीड ग्रामपंचायतीमध्ये लीलावती प्रभाकर लोभी या बिनविरोध निवडून आल्या आहेत। गुरुवारी झालेल्या मतमोजणीमध्ये सावळे ग्रामपंचायतीत सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुनंदा हरिश्चंद्र गायकर, मोगरज ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या रेखा रमेश देशमुख, बोरिवलीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या वृषाली राजन क्षीरसागर, आसळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे रमेश लगदे, पिंपोळी सरपंचपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पांडुरंग निरगुडा हे निवडून आले आहेत। वारे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे योगेश रामराणे, मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुकाध्यक्ष प्रवीण पटक विजयी झाले आहेत, तर शेलू ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे शिवाजी खारे हे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत। शिवसेनेचे उमेदवार गोटीराम वाघ व माणगाव येथील कल्याणी कराळे यांना विजय मिळवता आला आहे। सावळे, बोरिवली, आसळ येथे अनेक वर्ष असलेली शिवसेनेची सत्ता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खेचून आणली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात शिवसेनेला हा मोठा धक्का असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा हा निकाल आहे। सहसमाचारकर्ता जगदीश दगडे, कर्जत।